माझ्या मागे कोण आहे? मी आहे. माझ्या मागे कोण आहे? अशी मी आहे. पिठोरी कधी पाहिली आहे का? अशी म्हणजे कशी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. आमच्याकडे म्हणजे पाचकळशी मूळ मुंबईकर म्हणजेच सोमवंशीय क्षत्रिय त्यांच्याकडे अशी पिठोरी साजरी होते. तर आमच्याकडे पिठोरीला काही गोष्टी अगदी आवश्यक असतात. मुळात म्हणजे तेरडा हा आलाच, त्याशिवाय ही पत्री करून एका भांड्यात किंवा टोपात ज्याच्यामध्ये पाणी आणि अक्षता घेतल्या जातात, जेणेकरून तेरडे ताजे राहतील त्यासाठी ते ठेवलं जातं. आणि त्यानंतर काही फळं आली ज्यामध्ये जिबूड हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही पिठोरी छान सजवली जाते, नटवली जाते, एकत्र केली जाते. आणि हे पिवळं कापड पण लागतं. काही जणांकडे साडीसुद्धा नेसवली जाते, पण पारंपरिक पद्धती पिवळ्या कापडाची आहे. आणि मग अशी छान ती नटवली जाते, फुलांनी सजवली जाते. आणि मग येतात ह्या 7 अप्सरा आणि चंद्र, सूर्य आणि 7 अप्सरांचं जे चित्र आहे ते ह्या पिठोरीच्या मागे लावलं जातं. कुंकवाने त्या काढल्या जातात. पिठोरी छान सजवली नटवली जाते. आई मुलांना वाण देते आणि असं म्हटलं जातं, माझ्या मागे कोण आहे? मी आहे. माझ्या मागे कोण आहे? मी आहे. माझ्या मागे कोण आहे? मी आहे. कोल्हापूरची वाट कुठली? तीच. कोल्हापूरची वाट कुठली? तीच. कोल्हापूरची वाट कुठली? तीच. पाठचं का पोटचं? पोटचं. पाठचं का पोटचं? या सगळ्या मागे ना एक कथा आहे पिठोरीची, जी कोल्हापुरात घडली होती. आई आणि लेकराची मातृदिन सुद्धा या निमित्ताने साजरा होतो. याबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा, नसेल तर विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन. पुन्हा भेटूच.